गेला काही काळ शांत असलेलं मणिपूर पुन्हा पेटलंय। मणिपूरमध्ये आक्रमक जमावानं हिंसाचार सुरू केलाय। रस्त्यावर बसेस, गाड्या जाळण्यात आल्यात। मणिपूरमध्ये मैतेई विरुद्ध कुकी हा संघर्ष पुन्हा भडकलाय। यावेळी निमित्त ठरलंय ते एका अटकेचं। काय घडलं मणिपूरमध्ये पाहूयात। मणिपूर पुन्हा पेटलं। मणिपूर पुन्हा अस्वस्थ। दगडफेक, जाळपोळ आणि आक्रोश। मणिपूरच्या रस्त्यांवरचं हे अस्वस्थ करणारं चित्र। कुठे बस जाळण्यात आली आहे, तर कुठे गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या। कुठे पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आलंय, तर कुठे टायर जाळण्यात आले। मणिपूर 2023च्या मे पासून धुमसतंय। गेला काही काळ मणिपूर शांत होतं, मात्र पुन्हा एकदा ठिणगी पडली आणि मणिपूर पुन्हा पेटलं। इम्फाळमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली। जमावानं एक बस पेटवून दिली आणि सुरक्षा दलांशी जोरदार झटापट झाली। परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये म्हणून 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर इंटरनेटही बंद करण्यात आलंय। मणिपूर पुन्हा पेटण्याचं कारण म्हणजे मणिपूरमधला कुकी आणि मैतेई जमातींमधला संघर्ष। मैतेई जमातीच्या एका संघटनेचा नेता कानन सिंगला अटक करण्यात आल्यानंतर मणिपूरच्या रस्त्यांवर पुन्हा ही अस्वस्थता धुमसू लागली आहे। कानन सिंहला अटक केल्यानंतर मणिपूरच्या मैतेई जमातीतल्या नागरिकांनी रस्त्यावर टायर जाळले, सुरक्षा दलांवर हल्ल्याचा प्रयत्न केला। कानन सिंह याची सुटका करावी या मागणीसाठी जमाव आक्रमक झालाय। या मागणीसाठी इम्फाळ एअरपोर्टवरही निदर्शनं करण्यात आली। कानन सिंह यानं अरामबाई तेंगोल ही संघटना स्थापन केली होती। सुरुवातीला सांस्कृतिक संघटना असलेली ही अरामबाई तेंगोल संघटना कालांतरानं मैतेईंची कट्टरतावादी संघटना झाली आणि या संघटनेमुळे कुकी आणि मैतेई मधला संघर्ष वाढल्याचा आरोप आहे। मणिपूरमधल्या या वाढत्या हिंसाचाराला काँग्रेसनं केंद्र सरकारला जबाबदार धरलंय। मणिपूरच्या नागरिकांच्या वेदना केंद्र सरकारला दिसत नाहीत, केंद्र सरकार फक्त चौकशा समित्या नेमतंय असा काँग्रेसचा आरोप आहे। रशिया युक्रेनच्या युद्धात श्रेय घेणाऱ्या पंतप्रधानांना मणिपूरकडे पाहायला वेळ नाही का असा सवालही काँग्रेसनं केलाय। मणिपूरमध्ये फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे। त्यानंतरही मणिपूरमधला संघर्ष काही थांबत नाहीये। मणिपूरमधला मैतेई आणि कुकी हा संघर्ष नियंत्रणात आणला तरच मणिपूर शांततेच्या मार्गावर येईल, मात्र त्यासाठी आवश्यक आहे तो मणिपूरच्या नागरिकांशी संवाद। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।